मी दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. पारू ही नवीन मालिका तुमच्या भेटीला येतेच आहे, पण त्याचं टायटल सॉन्ग रेकॉर्डिंग इथे आज पार पडलं आणि माझ्यासोबत बेलाताई स्वतः आहे. ताई, स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये तुझं. थँक्यू. आणि खरं तर आज सॉन्ग रेकॉर्डिंग पार पडलंय, कसं वाटलंय? आणि खरं तर तुला विचारेन की किती दिवसांनी, किती महिन्यांनी मालिकेचं सॉन्ग रेकॉर्डिंग पुन्हा करायला आली आहेस? नाही, सारखी होतात रेकॉर्डिंग्स आत्ता मालिकेची. ह्याच्याच आधी मी सारं काही तिच्यासाठी हे टायटल सॉन्ग गायले होते झी मराठीचं, आणि आता हे गाते. सो खूप छान आहे. प्रोमो बघितला मी. सो व्हेरी इंटरेस्टिंग. आणि पारू हे कॅरेक्टर गावातलं आहे, तर त्याप्रमाणे ह्याची चाल बनवली गेली. कुणाल आणि करण यांचं म्युझिक आहे आणि त्यांनीच शब्द पण लिहिलेत. सो आणि त्यांना ते कॅरेक्टर माहीत असल्यामुळे आय थिंक ते शब्द लिहिणं जास्त त्यांना पटकन सुचलं असावं, कारण का त्यांच्या अंगात ती चाल इतकी भिनली असणार आहे की ते शब्दसुद्धा तितके छान त्यांच्याकडनं लिहून आलेत. सो इट वॉज अ व्हेरी फन रेकॉर्डिंग. एकतर गावातलं कॅरेक्टर जसं मी म्हटलं त्याप्रमाणे त्याचा लहजा आहे गाण्याचा, तर त्याला थोडासा एक फोकिश टच आहे, थोडासा त्याच्यात काय म्हणतो नखरा आहे, थोडासा ठसका आहे. तर या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे टायटल ट्रॅक 1 मिनिटाचं जरी असलं तरी ते तितकंच महत्त्वाचं असतं, कारण इट शेप्स द होल सिरियल. तर तसंच हे टायटल सॉन्ग आहे, तर नक्की लोकांना आवडेल याची खात्री आहे. पण आत्तापर्यंतच्या एवढ्या मालिकेचं सॉन्ग रेकॉर्डिंग केलंस, टायटल सॉन्ग रेकॉर्डिंग, कुठलं जास्त चॅलेंजिंग वाटलं आणि याची स्पेशालिटी काय सांगशील आजच्या गाण्याची? मी खरं सांगू, टायटल सॉन्ग गाणं ही एक वेगळी मजा असते, कारण रोज ते घराघरात पोचतं. त्यामुळे ते कायमस्वरूपी राहणारे, कदाचित 2 वर्ष, 4 वर्ष, 6 वर्ष, आजकाल मालिका खूप चालतात. तर त्यामुळे ती जबाबदारी सगळ्यांवर असते की ते टायटल सॉन्ग खूप चांगलं होणं अपेक्षित असतं. आणि या टायटल सॉन्गच्या बाबतीत पण मला तसंच वाटतं की एक खूप अपबीट असं टायटल सॉन्ग आहे. सो खूप मजा आली गाताना, आणि त्या दोघांनी नेहमीप्रमाणे खूप छान कंपोज केलं आहे. त्यामुळे काय म्हणतो, त्यांची चाल ऐकल्यावर मला कळलं की अरे हां, हे अशा प्रकारचं एक्सपेक्टेड आहे गाण्यामध्ये. सो इट वॉज वंडरफुल सेशन आणि मजा आली, खूप खूप मजा आली. पण मी आता पाहिलं की टायटल सॉन्ग सोबतच मध्ये एक म्युझिक असतं, सॅड म्युझिक असतं, हॅपी म्युझिक असतं, याच्यात एक वेगळा आलाप असतो. सो तो देणं, आणि तो प्रत्येक वेळेला तू म्हणालीस तसं आत्ताच त्यांना की तो प्रत्येक वेळेला येत असतो कुठल्या ना कुठल्या सीनच्या मध्ये. सो ते पण किती इंटरेस्टिंग असतं की तेवढाच आलाप द्यायचा असतो, पण तो इम्पॅक्टफुल तेवढा झाला पाहिजे. हो, काय होतं, टायटल ट्रॅक हा पूर्णपणे बनवल्यानंतर जेव्हा सिरियलमधले काही सीन्स असतात किंवा काही हॅपी मोमेंट्स आहेत, काही दुःखाचे क्षण आहेत, अशा सगळ्यामध्ये मागे एक BGM चालू असतं. त्याचबरोबर कधी कधी एखादा आलाप लागतो, कधी कधी त्याचं सॅड व्हर्जन लागतं. सो या सगळ्या गोष्टी असतात. सो त्याप्रमाणे चालीला मोल्ड करावं लागतं. तर सो तेच आज आम्ही थोडंफार इकडे तिकडे केलं नंतर. या गाण्याचे शब्द काय, आणि मला ते तुझ्या तोंडून ऐकायचे. थोडंसं म्युझिक, थोडंसं गाणं एक कडवं आम्हाला गाऊन दाखवलंस तर प्लीज. 1 मिनिटाच्या याला काय कडवं असणार. आत्ता माझ्याकडे शब्द नाही आहेत समोर, पण हे आता लवकरच रिलीज होईलच ना सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर. त्यामुळे ते नक्की तुम्ही ऐका आणि माझ्यापर्यंत प्रतिक्रिया पोचवा, आणि ती कळेलच तुमच्या माध्यमातून पण मला कळेल. सो आय एम एक्सायटेड फॉर दॅट. त्याला तरी खरं तर विचारेन की एवढ्या मालिकांचे टायटल सॉन्ग गायल्यानंतर कुठलं तुझं जवळचं आहे, कुठलं तुझं एक फेवरेट आहे? खरं तर अशी सगळीच तुमची बाळं असतात, पण तरी एक जवळचं फेवरेट की जे आत्तापर्यंतही लोकांनी ओळखलं आहे की नाही, हे गाणं अजूनही लोकांच्या मोबाईलमध्ये देखील सेव्ह असतं, ते टायटल सॉन्ग असू दे, रिंगटोन असू दे. अशी खूप आहेत. म्हणजे असे कितीतरी सिरियलचे टायटल सॉंग्स आहेत की एक काय म्हणतात, टायटल सॉन्ग हे मनात घर करून बसणारी गोष्ट आहे. तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याचं एक स्थान प्रत्येकाच्या आयुष्यातलं फार वेगळं आहे. की टायटल ट्रॅक म्हटल्यावर लोकांना असे ते दिवस आठवतात की जेव्हा टायटल ट्रॅक्स अतिशय मनापासून ऐकले जायचे आणि ते असायचे सिरियल्समध्ये. तर मी या निमित्ताने खरं सांगते की टायटल ट्रॅक्स कापू नका, ती ठेवा, कारण का खूप आनंद असतो लोकांना ते ऐकण्यामध्ये. तर अशी खूप टायटल ट्रॅक्स आहेत. मी झी मराठीवरती माझे खूप टायटल ट्रॅक्स होते. शुभंकरोती होतं, आत्ता जे मला पटकन आठवते कारण खूप गायले. अनुबंधचं टायटल ट्रॅक होतं. अजून बापरे, आत्ता झी मराठीची खूप होती, त्यातली आत्ता पटकन ही 2 मला आठवली. सारेगमपचं टायटल सॉन्ग होतं. अशी खूप आहेत. पण आता मला एक थोडीशी झलक तुझ्याकडनं ऐकायच्यात. आपण जर शब्द मागवले तर थोडंसं एक गाऊन दाखवशील आम्हाला आमच्या खास प्रेक्षकांसाठी? मथाळ मनाची आहे उधान, चालीन हसहीच्या सार हेरान. मथाळ मनाची आहे उधान, चालीन हसहीच्या सार हेरान.
आणि आम्हाला उत्सुकता आहे कारण ते पारू कॅरेक्टर इतकं छान गोंडस आणि त्याला तुझा एवढा मधाळ आवाज आहे सो ते आणखीनच छान खुलून दिसेल अशी आशा करूया. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.